गुड मॉर्निंग ऑल माय डिअर स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, विच इज द फर्स्ट स्टेप ऑफ लँग्वेज? सांगा बरं, भाषा शिकण्याची सर्वात पहिली पायरी कोणती असेल? विचार करा. एखादं छोटंसं बाळ असतं ना, ते डायरेक्ट बोलायला लागतं का मित्रांनो? नाही. लिसनिंग. लिसनिंग म्हणजे काय? ऐकण्याची. सर्वात प्रथम तो क्रिया करतो की ऐकण्याची. जसं त्या बाळाची आई मुलाला बोलते का लहान बाळाला, तर तसं ते मग मामा मामा असं बोलतंय. पहिल्या शब्दात मामा, पापा, बाबा, आय, नंतर आई येते. पण बाबा, मामा हे शब्द आपण शिकवतो. त्याचमुळं मित्रांनो, इंग्रजी भाषा शिकत असताना सुद्धा तुम्हाला सर्वात प्रथम ऐकणं महत्वाचं आहे. जेवढं तुम्ही घरच्या वातावरणामध्ये जसं ऐकाल ना, तसं तुम्हाला ते तसं बोलण्याची तुम्ही बोलू शकता. जसं की एखाद्या घरी आनंददायी वातावरण असेल, कुठं प्रार्थना चालू असेल, तर ते बाळ पण तशी प्रार्थना मला प्रयत्न करते. आणि एखाद्या घरी जर सकाळी सकाळी भांडणं चालू असतील, तर ते बाळ सुद्धा तशा शिव्या शिकायला लागते. म्हणून मित्रांनो, प्लीज बी बी केअरफुल. काय करा, काळजीपूर्वक बोलत जा. आणि घरामध्ये सुद्धा तसं वातावरण ठेवा. म्हणजे बोलू नका, भांडू नका. नाहीतर लेकराला, लहान लेकरं कसं ते ऐकून ऐकून तसं करण्याचा प्रयत्न करतंय आणि तसं बोलतंय सुद्धा. एखाद्या घरचे पालक जर शिवाय जर असेल ना, तर लेकरू बाहेर सुद्धा काय करतंय, तशा त्या मुलांना शिवाय येतंय आणि नको ते कुटाणा घेऊन बसते घरामध्ये. मुलगा ते बोंब करून म्हणजे सांगायचं पुढे काय की आपण तसं वातावरण ठेवा घरामध्ये. म्हणजे घरामध्ये उठलं की सुटलं किरकिरी करू नका. म्हणजेच काय तात्पर्य मित्रांनो, की ते आपण ऐकलेल्या गोष्टी आपल्या मुलाच्या कानावर पडतात. म्हणून आपल्याला इंग्रजी शिकत असताना मित्रांनो, तुम्हाला पण या ठिकाणी आज काय करायचंय, इंग्लिश लिसनिंग प्रॅक्टिस थ्रू स्टोरी. काय सांगतो मित्रांनो, एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही ऐकता, त्या गोष्टीमधले कमीत कमी 50 ते 70-80% तुम्ही शब्द जर तुम्ही विचार केला, तर नवीन शब्दाचा अर्थ सुद्धा तुम्हाला त्या वाक्याच्या बोधावरून कळत असतो. म्हणून आज तुमच्यासाठी मित्रांनो, मी एक स्टोरी घेऊन आलो. आणि ती स्टोरी पहा. ही स्टोरी बघा बरं, ही काय आहे याच्यामध्ये. ही एक स्टोरी आहे, म्हणजे कथा आहे, म्हणजे गोष्ट आहे छोटीशी. आणि ती सुद्धा तुम्हाला म्हणजे काहीतरी तुमच्याला या गोष्टीमधून प्रेरणा घ्यायची आहे. आणि ती गोष्ट दुसरी कोणाची नसून, ती गोष्ट मी माझी स्वतःची इथे लिहिलेली आहे. की माझ्या जीवनामध्ये जे काही झालंय ते मी थोडक्यात एक गोष्टच आहे ती. मग माझ्या जीवनामध्ये कसा बदल झाला, मी काय होतो, हे थोडक्यात मी सांगितलेलं आहे. बघा बरं, मग आपल्याला मित्रांनो, फर्स्ट ऑफ ऑल यू लिसन केअरफुली अँड ट्राय टू स्पीक विथ मी. म्हणजे काय बोलतो मी, की तुम्ही माझ्या बरोबर तसं बोलण्याचा प्रयत्न करा. म्हणजे ऐका अगोदर, लिसन केअरफुली अँड देन स्पीक. काय म्हणतो मी, एखादी आपण जेव्हा गोष्ट ऐकतो काळजीपूर्वक, तसं त्याचं प्रोनाउन्सिएशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन इंग्लिश लँग्वेज. काय बोलतोय, इंग्रजी भाषेमध्ये आपल्याला त्याचा उच्चार, योग्य तो उच्चार करता आला पाहिजे. आता बघा बरं, मग मित्रांनो सुरुवात करूया आपण या गोष्टीला. काय तर, माय नेम इज सुरेश. आता पहा, SURES. माझं नाव काय, सुरेश. आय एम इंग्लिश गुरु. आय टीच इंग्लिश टू माय ऑल लिटल चाइल्ड. पहा, म्हणजे सांगतो की माझे नाव सुरेश आहे, मी इंग्लिश गुरु आहे. आणि त्या ठिकाणी मी इंग्लिशची छोटी छोटी वाक्य मुलांना शिकवत असतो. त्यामुळे माझे छोटे छोटे बाळ 7-8 वर्षाचे सुद्धा इंग्रजी बोलतात. आता तर ते वाचाय पण लागले. पहा, एवढं लक्षात ठेवा. पहा, मग माझी एक गोष्ट पहा, माझी ही गोष्ट आहे छोटीशी लिहिली, म्हणजे माझा इतिहास सांगतो. माय नेम इज सुरेश. म्हणजे पहा बरं, तुम्ही पण म्हणा माय नेम इज, जे असेल तुम्ही काय करा. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, या ठिकाणी तुमचं नाव बद्दल तुम्हाला एखादी तुमचं नाव लिहायचं. मला बरं, माय नेम इज जे तुमचं असेल ते. विदाउट प्रॅक्टिस नथिंग इज पॉसिबल इन दिस वर्ल्ड. या जगामध्ये सरावाशिवाय कोणतीही गोष्ट शक्य नाही. म्हणून मित्रांनो म्हणतो मी, वारंवार म्हणतो, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. काय बोलतो मी प्रत्येक वेळेस, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आता पहा, मी लहान होतो का, तेव्हा मला इंग्रजी येत नव्हती 7वी पर्यंत. बरोबर. आता 5वीला इंग्रजी सुरू झाली मला, ABCD. म्हणजे तेव्हा जवळपास 12-13 वर्ष असेल, तर तेव्हा मला इंग्रजीची फक्त ABCD येत होती. नंतर हळूहळू मी त्याची प्रॅक्टिस केल्यामुळे मला ती आज इंग्रजी येत आहे. बघा, माय नेम इज सुरेश. माझं नाव काय मित्रांनो, सुरेश आहे. वी आर 3 ब्रदर्स. सांगा बरं, काय कमेंट मध्ये सांगा, काय होईल. वी म्हणजे आम्ही, आर म्हणजे आहोत, 3 ब्रदर्स म्हणजे आम्ही भाऊ किती रे, 3 भाऊ आहोत. वी 3 ब्रदर्स. पहा, लक्ष द्यायचं, एका एका शब्दाकडे लक्ष द्या. वी 3 ब्रदर्स आर टीचर्स. इट इज, पहा, फार महत्वाचा मुद्दा आहे. एकाच आई वडिलाची मुलं, म्हणजे आम्ही सख्खे 3 भाऊ शिक्षक आहोत. वी हॅव नो सिस्टर. आय हॅव नो सिस्टर. म्हणजे आम्हाला
मला बहीण नाही, म्हणजे वी हॅव नो सिस्टर, आम्हाला बहीण नाही, फक्त आम्ही 3 भाऊ आहोत. माय बघा इथं वाक्य संपले नाही, तर फुल स्टॉप आहे. माय फादर वॉज फार्म वर्कर. आता पण माझे वडील आहेत, पण त्यावेळेस ते काय होते, फार्म वर्कर म्हणजे शेतमजूर होते. लक्षात ठेवा, नवीन शब्दाला फार्म वर्कर म्हणजे शेतमजूर. हे आपल्याला नवीन आलेल्या शब्दाला टिक मार्क करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमच्या वहीवरतीची नोट्स करून लिहून घ्यायचं आहे. माय फादर वॉज फार्म वर्कर, माझे वडील शेतमजूर होते, म्हणजे दुसऱ्याच्या शेतामध्ये ते काम करायचे. दे डिडंट वॉन्ट देअर चिल्ड्रन टू डू व्हॉट आय डिड. पहा, त्यांना वाटायचं की मी जे काम केले, लोकांच्या मोलमजुरीचं, लोकांच्या इथं रात्रंदिवस काम केले, तसं माझ्या मुलांनी काम करू नये असे आमच्या आई वडिलांना वाटायचे. वडिलांना वाटायचे, आईला पण वाटायचे की बाबा जसं आम्ही लोकांच्या इथं राबतो, रात्रंदिवस सालान राहतो, तसं माझ्या मुलांनी राहू नये म्हणून ते रात्रंदिवस कष्ट करायचे. दे डिडंट वॉन्ट देअर चिल्ड्रन टू डू व्हॉट आय डिड, म्हणजे त्यांना वाटायचं ना की आम्ही जे केलं ते आमच्या मुलांनी दुसऱ्याची कामं करू नये. मग काय वाटतं त्यांना, सो दे वर्कड व्हेरी हार्ड, व्हेरी हार्ड, म्हणून ते रात्रंदिवस कष्ट करायचे. माझी आई तर सकाळी 4 वाजता उठायची. मी लहान होतो का, पहिल्या गिरण्या नव्हत्या, गिरण्यावरती जात गिरणीवरती ते ज्वारी किंवा गहू, ज्वारी तेव्हा तर गहू नव्हतेच, ज्वारी अशी दळायची आणि त्या जात्यावरती ओया म्हणायची. बघा मित्रांनो, त्या ओयामधून आम्हाला काही जी प्रेरणा भेटली, त्या प्रेरणेमधून आम्ही असं शिकत शिकत मोठे झालो आणि आज आम्ही 3 भाऊ सुद्धा शिक्षक आहोत. बघा, सो दे वर्क व्हेरी हार्ड, म्हणून त्यांनी त्यावेळेस भरपूर कठोर परिश्रम केले. त्यांचे उपकार खरंच आपण कधीही जीवनभर आम्ही विसरू शकत नाहीत. कारण त्यांनी स्वार्थ न बघता आपल्या मुलांचं भवितव्य शिकवणं, म्हणजे भवितव्य घडवण्यासाठी रात्रंदिवस अहोरात्र कष्ट केलेत. आजकाल तर बऱ्याच मुलांना, पालकांना जे नको ते पुस्तक आहे तर सगळं आहे, तरी ते लेकर अभ्यास करत नाहीत, टुकार बोलत कोठे फिरतात. बघा पण पहा, माय मदर ऑलवेज टोल्ड अस. पहा, टोल्ड म्हणजे काय, सांगणे, अस म्हणजे आम्हाला काय सांगायचे आमची आई, स्टोरीज ऑफ ब्रेव मेन, म्हणजे ब्रेव लोकांच्या, म्हणजे पहा ज्यांनी जे मोठे झालेत, जसे शिवाजी महाराज असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, अशा मोठे मोठे म्हणजे जे मोठे नेते होऊन गेलेत, ज्यांनी काही या जगामध्ये काहीतरी वेगळा ठसा उमटवला, त्या त्या मोठ्या माणसांच्या आम्हाला त्या आई गोष्टी सांगायची. पहा, वी वेअर अवेअर ऑफ द सिच्युएशन, आम्हाला परिस्थितीची जाणीव होती. कोणाला, आम्हाला. म्हणून काय, सो वी स्टडीड हार्ड, म्हणून आम्ही स्टडी केली, म्हणजे अभ्यास केला, भरपूर अभ्यास केला, हार्डवर्क केला, अभ्यास. पहा, बीइंग अवेअर ऑफ द सिच्युएशन, म्हणजे आम्हाला परिस्थितीची जाणीव ठेवून आम्ही त्या सिच्युएशन म्हणजे काय, परिस्थिती, आणि त्या परिस्थितीची जाणीव ठेवून आम्ही अभ्यास केला. आय ऑलवेज केम फर्स्ट. पहा, आय म्हणजे कोण, मी सांगतो माझं स्वतः सांगाल बरं. मी पहा 10वीला असो 12वीला असो, नेहमीच मी वर्गात फर्स्ट राहायचं. पहा काय, आय ऑलवेज केम फर्स्ट इन क्लास, मी नेहमीच वर्गात पहिल्याच नंबर, एकदम बसायचो पाठीमाग. परंतु सरांनी फळ्यावरती गणित लिहिलं, 2-3 गणित सर द्यायचे आणि ते गणित लिहिले झाले आणि सरांनी तिथं खडू ठेवलं आणि पाठीमागे येणं, माझ्यापाशी आले तर माझं गणित तयार राहायचं. किंवा एखादं इंग्लिशचं वाक्य असेल, डायरेक्ट इन डायरेक्ट स्विच होत. पहा, मला आठवत आहे, सरांनी तिथं वाक्य दिलं रे, 2-3 वाक्य दिले, सरांनी खडू टेबलावर ठेवला, तर मागं बघा आले की माझे वाक्य रेडायचे. सर मला शाबासकी द्यायचे आणि म्हणायचे, बाळा, सर म्हणायचे मला, बाळा ट्युशन नाहीये. मी म्हणायचे, सर आय हॅव नो मनी. ते म्हणले, पैसे देऊ नको, फुकट. बघा, म्हणजे काय सांगायचं की आपल्या मनामध्ये जिद्द असेल तर माणूस मोठा होऊ शकतो. पैशाची गरज नाही, पैसे नसतील तरी सुद्धा माणूस, बाबासाहेबांनी रस्त्याच्या काठीला खांब्याचे, म्हणजे जे नगरपालिकेचे असतात ना दिवे, त्या दिव्याखाली बसून शिक्षण घेतलं. पण तुम्हाला काय म्हणतात, सर मला हे नाही ते नाही. अहो काही नसते, ते तुमच्या मनाची तयारी महत्वाची आहे. यू कॅन डू इट. पहा, सिन्स आय वॉज द टॉप स्टुडंट इन द क्लास, म्हणून त्यावेळेस मी वर्गामध्ये नंबर 1चा विद्यार्थी होतो. आवर टीचर डिडंट चार्ज. पहा, आवर टीचर डिडंट चार्ज ट्युशन फीज. आता पहा, पहिल्या काळामध्ये कसं होतं, पहा 10वी-12वीला होतं, पहा 10वीला आमच्या काळामध्ये ट्युशन शाळा तर राहायच्याच, परंतु त्या शाळेतले शिक्षक पण काय करायचे, सकाळ किंवा संध्याकाळी ट्युशन घ्यायचे आणि
ते पैसे घ्यायचे. तेव्हा 20 रुपये महिना होता. 20 नाही 100 रुपये महिना होता. किती 20 का 100 रुपये महिना होता. तर तेवढे 20 रुपये पण महिन्याला द्यायचे माझ्याकडनं होते पहा. म्हणजे मग ते सर म्हणायचे, सर तू काय कर बाळा, तू ट्युशनला फुकट ये, कारण तू एकदम हुशार आहेस म्हणून त्याच्या ट्युशनचं नाव झालं ना. मग त्यावेळेस मी ट्युशनला फुकट जायचो. गणित असो इंग्रजी असो दोन्हीकडे मला ट्युशन फुकट होतं. बघा इकडे म्हणजे काय, आवर टीचर्स डिडंट चार्ज ट्युशन फी. मला गुरुजींनी ट्युशनची फीस घेतली नाही. त्या गुरुजींचं नाव आहे आमचे वैद्य सर गणिताचे, आणि इंग्रजीचे राऊत सर. या दोघांचे मी खूप खूप आभार मानतो. राऊत सरांच्या प्रेरणेने म्हणून आज मोठा झालेला आहे. पहा, फर्स्ट ऑफ ऑल आय गॉट अ जॉब. म्हणजे आम्ही 3 भाऊ मोठे असताना मी मधवा भाऊ होतो. आय वॉज लाईक अ मिडल ब्रदर. पहा मी कोणता होतो, मधला होतो. मोठा एक भाऊ होता, लहान एक होता. बघा, आय पुट अ साइड माय सेल्फनेस. पहा मी काय केलं, माझा स्वार्थ मी बाजूला ठेवला. अँड कम्प्लिटेड द एज्युकेशन. पहा कम्प्लिटेड म्हणजे पूर्ण केलं. द एज्युकेशन म्हणजे शिक्षण ऑफ एल्डर अँड यंगर ब्रदर. पहा मी काय केलं, माझा स्वार्थ बाजूला ठेवून मोठ्या भावाचं आणि लहान्या भावाचं शिक्षण पूर्ण केलं. आणि आज ते म्हणून आम्ही 3 भाऊ शिक्षक आहोत. म्हणजे शिक्षक, बघा शिक्षक आहोत म्हणजे काय शिकायचं आपल्याला, द जॉय दॅट इज गिव्हन इज नॉट टू बी टेकन. म्हणजे जो आनंद देण्यात आहे तो आनंद घेण्यात नाही. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला स्टोरी आहे छोटीशी. तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि व्हिडिओ आवडल्यानंतर शेअर करा पण. आणि लयच आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. गुड बाय.